माझं ऐकून तरी घ्या. नाही ऐकायचं. आता ह्या क्षणाला माझ्यासाठी फक्त खाली जाणं महत्वाचं आहे. उगाच तो विषय काढून माझी भरलेली जखम परत चिघळवू नकोस. मला माझं आयुष्य माझ्या परीने जगू दे आता. ते काय मला बोलायचंय तुमच्याशी. काय सत्य टेरेसवर काय करतोय? तुम्ही पण कशाला प्रश्न विचारताय? हा त्याचं काय झालं, त्याला असं अचानक वरती जाऊ वाटलं म्हणून तो वरच्या बाजूला गेला. गच्चीवर गेलाय का? हा होय. तसं सांग की सर, मग रिक्षा फिरून कशाला सांगतो? अहो काय मायाताई, जरा इकडे पण लक्ष असू द्या म्हणलं, आम्ही आहोत इथे. नाही, महिला प्रदेशाध्यक्ष झाल्यापासून म्हटलं ओळख विसरलात की काय तुम्ही? यशपी साहेब नमस्कार. ते गडबडीत तुमच्याकडे लक्षच गेलं नाही ना माझं. कसे आहेत तुम्ही? बस मी मस्त आहे. तुम्ही कसे आहात? मी हाय तसंच आहे की, सिंपल आणि सिविक. एक फोन करायचा ना मला. माया पॅलेस वरती सातारी जेवणाचा असा जंगी बेत केला असता बघा तुमच्यासाठी. नाही, पुढच्या वेळेस आल्यावर मी नक्की सांगेल. आज मी आलोय तर इथल्या कर्तबगार ऑफिसर इन्स्पेक्टर मंजिरी वाघमारेंना भेटायला. तिचं कसलं कौतुक आहे असं काय माहिती. काय म्हणाला? हा होय का? चांगलंय चांगलंय. कुठे आहेत त्या? वर गेलं? वर म्हणजे वरच्या कामासाठी कोर्टात गेलेत. मायाताई, आता तुम्ही आलाच आहात तर थांबा जरा, भेटून जा त्यांना पण. तुमच्यासारख्या कर्तबगार महिलेने दुसऱ्या कर्तबगार महिलेला भेटलं पाहिजे ना. माननीय. बोला ना भारती मावशी. माननीय, त्या दोघांना पटकन खाली घेऊन ये, नाही तर साहेब मला ओरडतील. भारती मावशी, साहेब एकच, सत्या दादा, आणि त्यांचं महत्वाचं बोलणं चालू आहे. डिस्टर्ब करू नका. येतील लवकर. ते कोर्टाचं ते काम होतं ते करतो भारती मावशी, मी करतो. लवकर करा, जरा लवकर हो, करा. नका काळजी करू. आता ह्या क्षणाला माझ्यासाठी फक्त खाली जाणं महत्वाचं आहे. तिथं साहेब आल्यात, मला त्यांना भेटायचंय. ठीक आहे, तुम्हाला नाही बोलायचं नाही याच्यावर? नाही बोलायचं. ज्या ते दोघं बी दिसनात, म्हणजे दोघं बी नीट बसून बोलत असणार आहेत. सत्याचं बोल कन्फर्म पॅचअप झाला असणार आहे. कन्फर्म. हॅलो, बोल कसं तोडी शिडी लाव, वाघमाऱ्यांना खाली उतरायचं. ओके, 0 मिनिटं देऊन आलो. बाबू काय झालं? अरे शिडी इथं ठेवलेली मी गायब झाली. अशी कशी गायब झाली? अशी कशी नाही शिडी? मुद्दाम केलं ना? अहो वाघमारे मला मॅडम, माहितीये मुद्दाम पलवान शिडीला पोली असणार. अहो वाघमारे मॅडम, मुद्दाम का कराल तो? तुम्ही जरा शांत व्हा, मी बघतो काहीतरी. बघ बघ, जसं काय हेलिकॉप्टरच घेऊन येणारच. माझी बाजू ऐकून घेतली असती ना तर ते बी आणलं असतं. हो वाघमारे मॅडम, मला सांगा तुम्ही ट्रेनिंग मध्ये काय काय शिकलाय? तुला का सांगू? इंटरव्ह्यू घ्यायलास? गुंड आहेस ना? पत्रकार बनायला जाऊ नको. हो, तुम्ही फक्त मला एवढं सांगा की तुम्हाला उडी मारायला शिकवलंय का? हा मग चला. हे मारायची उडी? हा, घाबरू नका.
नाही, मी घाबरत नाही. वाटलंच मला, माझ्या वाघमारे घाबरणारच नाहीत ते. बघताय काय, चला. तुला काय अक्कल आहे का? एवढं न सांगतो उडी कोण मारते वे? स्वतःला काय सुपर हिरो समजतोस? लागलं असतं तर तुला. वाघमारे, काय झालं बघू? लागलं ना? बलमा, पटकन हळद घेऊन ये, नाहीतर मलम घेऊन ये कुठलं तरी. नाहीतर एक काम कर, मुका मार लागला असेल डॉक्टरकडे घेऊन जाताना. नाही वाघमारे मॅडम, त्याला दवाखान्यात जाण्याची काही सुद्धा गरज नाही आणि औषधाची तर अजिबातच नाही. म्हणजे ते बघा. मॅडम वाघमारे मॅडम, आता काय? काय नाही, हे द्यायचं होतं. साहेब आता आलेत. होय ग सत्तोडी, यालाच प्रेम म्हणतात. किती जरी लांब गेलं तरी हळू 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 जवळ येतच ती. टेंटेटेटेन टिलिलिली. खूप वेळ झाला, एकदा फोन करा वाघमारेंना, कुठे आहेत ते बघा. लावते की मी फोन. पडवा फोन दे. मी करते की लगेच. कशाला, मी करते ना फोन. करते सर मी. हा नाही, थांबा जरा, मीच फोन करून बघतो त्यांना. जय हिंद सर. जय हिंद. मायाताई, हे बघा या ऑफिसर ज्यांना भेटण्यासाठी आम्ही इथं थांबलो होतो. इन्स्पेक्टर मंजिरी वाघमारे. अशा रणरागिण्यांमुळेच आमच्या पोलीस खात्याची मान उंचावली आहे. यांनी नुकतंच एका दरोडेखोरांच्या टोळीला जेरबंद केलंय. मायाताई, तुम्ही आता महिला प्रदेशाध्यक्ष झालेलाच आहात, त्यामुळे महिला मेळाव्याला जाताना आवर्जून यांचा उल्लेख करा. मी तर म्हणेन की किंबहुना यांनाच तिथे भाषण देण्यासाठी बोलवा, त्यामुळे महिलांचं मनोबल वाढेल. तुम्ही दोघे एकत्र होता? कुठं होता तुम्ही? टेरेसवर होते. टेरेसवरती. काय तुम्ही दोघं टेरेसवर काय करत होता? ते पण मला सांगितलं होतं की तुम्ही कोर्टात गेलात म्हणून. म्हणजे म्हणजे कोर्टात गेले होते. कोर्टात काम झालं, मग नंतर टेरेसवरती महत्वाचं काम होतं, ते पत्रकार आले. बरं झालं. तुमची एक बाईट हवी होती प्लीज. कशाबद्दल? अहो सर, वाघमारे मॅडम यांनी येथे कैद असलेले आरोपी आणि येथील पोलीस कर्मचारी यांच्या मदतीने मिळून ह्या पोलीस स्टेशनच्या डागडुजीचे काम केलं. सरकार काहीच ठोस पावले उचलत नव्हते आणि म्हणूनच त्यांनी हा वेगळा श्रमदानाचा मार्ग निवडला. त्यांच्या या कार्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? काय वाघमारे, अहो एवढं चांगलं काम करताना मला तुम्ही सांगायचं की नाही? अहो मायाताई इथं आहे, त्यांनी तुम्हाला मदत केली असती. आज या ठिकाणी मी एवढंच सांगू शकतो की वाघमारे मॅडम सारख्या कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांचा मला नेहमीच अभिमान वाटत आलाय आणि यापुढेही वाटत राहील. नाही सर, यात माझा काही संबंध नाही. हे सगळे ह्या लोकांनी परस्पर केले मला न विचारता, आणि ते पण नियम मोडून. याची शिक्षा यांना मिळणारच. अहो पण चांगल्या कामासाठी नियम वगैरे काही बघायचे नसतात. अगदी बरोबर बोललात साहेब तुम्ही.
कारण काय आहे, अशा कामासाठी समाजभान असणं सुद्धा फार गरजेचं असतं. आणि मला तर पहिल्यापासूनच अभिमान वाटतो मंजू वाघमारे मॅडमचा. हो ना, नक्कीच. माहित आहे तुम्हाला पण ना? हा वय वय. सत्यदादा, आज सगळं कुटुंब तुमचं इथे आहे. जशी तुम्ही सातारची काळजी घेता तशा काळजी करणाऱ्या वाघमारे मॅडम सुद्धा आहेत. आणि स्वतः SP सर सुद्धा आहेत. तुमच्या सगळ्यांचा एक फोटो घेऊयात? हो हो, का नाही. म्हणजे सगळा एक फॅमिली फोटो होईल ना. माया ये, या साहेब या. या साहेब या. मम्मी मम्मी ये. हा पण एक फोटो घे की. सत्तुडी कसा आहे फॅमिली फोटो? तोरा बघ वाघमारेंच्या रागाचा, पण फोटो आलाय भारी आमच्या वाघाचा. फॅमिली फोटो, फॅमिली ए बलमा, हळू बोल जरा. मम्मी आधीच चिडल्या, तिच्यासमोर इशे काढू नकोस. गप्प बस. आले. हा सत्या, तुला काय करायचं तिथे थांबायची? चल घरला. धन्य पैशासाठी कशाला थांबलास इथं? माया माया, हे बघ, घरी गेल्यावर आपण हा विषय बोलूयात. आता काय बोलायचंय? चला आधी घरी जाऊ. घरी जाऊनच बोलायचंय आपण. चला घरला. सत्य कुठं येणार नाही? सत्य माझ्या बरोबर येणार आहे. ये बलम्या. अगं मम्मी, मी रागात नाही बोललो. माझा घसा जरा बसलाय त्याच्यामुळे ती रागाचा आवाज येतोय. मी रागात नाही बोललो. ते जरा एक महत्वाचं काम आहे. तुम्ही व्हा पुढं, आम्ही येतो मागणं. लगेच जाऊ पुढं. रागात नाही बोललो, प्रेमाने बोललो. घसा बसलाय ना, आवाज तसं. घसा कोण? घसा बसलाय मग तुझा. सत्या, चल तू घरला. अगं धुवा की फोटो, तुम्ही महत्वाचं काम आहे ते करून येतो. मम्मी, अहो विचारा तरी काय महत्वाचं काम आहे ते. नाहीतर सत्या भाऊजी परत आज जाऊन बसतील. आता तो फोटो काढलाय फक्त, नंतर रात्रीचं पार लग्न करूनच येतील घरी. ए काय काम आहे बलम्या तुमचं? एक महत्वाचं काम आहे. रागात नाही बोललो मी. घसा आवाज तसा येतोय. एक महत्वाचं काम आहे मम्मी. जावे बापू, काय काम आहे सांगा लवकर. थांब की आठवतो. आटप की मग लवकर. अगं थांब की जरा. एक मेंदू तुझ्या पुरगीनं चालायचं बंद करून ठेवलाय माझा. एकच मेंदू आहे माझा. एका मेंदू आता लई ताण पडतोय. आठवायला लागतंय. वकील. हा आठवलं. वकील. वकिलाकडे जायचंय आम्हाला. ती पप्प्याला सोडवायचं आहे ना. जामिनाचे कागदपत्र तयार करायचे. वकिलाकडे जायचं, जामीन कागदपत्र घ्यायचं, मग कोर्टात जायचं, कोर्टातलं मग लेटर घ्यायचं, मग पुढे यायचं, मग पुढे दाखवायचं, मग जामीन. बस बस बस. लय शानपणे शिकू नकस मला. समजा ठावय मला. उगाच नाही महिला परदेश अध्यक्ष झाले मी. हा जा, तुझं तू करते काम. सत्या तू चल घरला. अगं मम्मी, एवढं काम करून येतो की लगेच? मी लगेच येतो. पप्पा तुम्ही घेऊन जा सगळ्यांना, मी येतोच. चल माया, चल आता आपण जाऊ घरी. जाऊ पप्पा, जाऊ सगळं घेऊन. आम्ही पण जगतो. ही आमची गाडी काढली की तुमची गाडी निघत. बसा बसा गाडी बसा. सत्य बस बस गाडी बस. चला चला बसा 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 गाडी बसा. लवकर लवकर बस. हा हा हा. चला युवराज JPG. उगाच तो विषय काढून माझी भरलेली जखम परत चिघळवू नकोस. मला माझं आयुष्य माझ्या परीनं जगू दे आता. वाघमारे, नेमकं काय घडलंय ते ऐकूनच घेत नाही तुम्ही ना. माझी बाजू ऐकून न घेताच मला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं. तुमच्या मनातनं कायमचं उतरलोय ना मी. मला वाटतं की आता परत मी तुमचं मन नाही जिंकू शकणार. आणि किती सारवासारव केलीस ना, सत्य बदलणार नाही. सत्य कुठल्या एवढा विचार करत बसलायस? मला सांग, तुम्ही
तुम्ही गच्ची होता तेव्हा काय तुमच्यात बोलणं झालं? म्हणजे त्यांनी आज पण तुझं ऐकून घेतलं नाही? मला नाही वाटत ते कधी ऐकून बी घेतील. त्यांनी कवाच दोषी ठरवलंय मला, आणि त्यात त्याच्यावरच अडून राहणार. त्यांचा गैरसमज कधीच दूर होणार नाही बलमा. ठीक आहे, हे बघ, आता जसं चाललंय तसं चालून देणं पलीकडे आपला दुसरा पर्याय पण नाही. पण सत्या, एक दिवस त्या तुझं नक्की ऐकून घेतील आणि ऐकून घ्यावं लागल. बरं ऐक सत्या, आता दिवाळी जवळ आल्या, आता फोकस आपण दिवाळी करूया. एकदम धूम धडाक्यात दिवाळी साजरी करू. अखंड घर सजवू, अखंड दार आपला सगळा परिसर सजवू, आणि दरबारात येणारा प्रत्येक माणूस खाली हाताने गेला नाही पाहिजे. भरभरून त्याला आपण देऊ. चांगलं नियोजन करू आपण. चल बघा, करा काय ते नियोजन, तुमच्याच हातात आहे. तुला तर माहिती आहे मी दिवाळी साजरी करत नाही. सत्या, असं किती वर्ष अजून करणार आहेस तू? आता वाघमारे गेल्यापासून दिवाळी साजरी केली नाहीस तू. सत्या काय का असं ना, त्या साताऱ्यात परत आलेत ना, मग साजरी करू ना आपण दिवाळी चांगली. नाही बलमा, त्या साताऱ्यात परत आल्यात, माझ्या आयुष्यात नाही. मग काय अर्थ आहे दिवाळी साजरी करण्यात? तुम्ही तुमचा करा जो काय करायचा कार्यक्रम. मी ठीक आहे. ठीक आहे, बरं चल, मला घरी सोड, नाहीतर उगाच मग मी शंका घेत बस. चल की आता. हो चल. सत्या थांब. काय झालंय आता तरी नीट बोलशील का माझ्याशी? म्हणजे अरे रात्रभर तू पोलीस स्टेशनला होतास ना, मग मंजूशी तुझं काय बोलणं झालंय का? तू तुझी बाजू तिला समजून सांगितलीस का? पप्पा, मी तिथं फक्त पप्प्याला सोडवायला गेलेलो, बाकी काय नाही. अरे पण सत्या, बळवंत, काय झालंय रे सत्याला? असा का वागतोय तो? इतका शांत का झालाय? पप्पा, गेली 3 वर्ष ज्या कारणामुळे शांत आहे, त्याच कारणामुळे आता बी शांत आहे. पण अरे त्याला काहीतरी समजून सांगायला पाहिजे ना. सत्या त्याची बाजू मंजूला सांगायला तयार नाहीये, मंजू याची बाजू ऐकून घ्यायला तयार नाहीये. अरे नात्यांचा दोर जर दोन्ही बाजूनी यांनी ताणला तर तो तुटेल, हे साधं कळत कसं नाही यांना? बरोबर पप्पा तुमचं. सत्याला हा त्रास झालेला मला अजिबात बघवत नाही. तुम्हाला माहितच आहे, 3 वर्ष झालं सत्याने दिवाळी साजरी केलेली नाही. प्रत्येक दिवाळीचा दिवस तो रोजचा दिवस असल्यासारखा जगतो. अरे पण मंजू शिवाय मी दिवाळी साजरी करणार नाही, हा त्याचाच हट्ट होता ना. बळवंता, काहीतरी करायला पाहिजे रे आपण. पप्पा, आपल्यालाच काहीतरी केलं पाहिजे ज्यानं सत्य दिवाळी साजरी करेल. म्हणजे काय करायचं ठरवलेस? काही गोष्टी चांगल्या करायच्या असतील बाप्पा, तर एखादी गोष्ट वाईट करावीच लागते. म्हणजे सत्यावर आपण हल्ला करायचा, आणि साधा सुद्धा नाही, एकदम जीवघेणा हल्ला करायचा. अरे काय बोलतोयस काय बळवंता तू? सत्यावर जीव घेणं हल्ला करायचा म्हणतोयस? अरे हा विचार तुझ्या मनात तरी कसा येऊ शकतो? अहो पप्पा, ऐकून तरी घ्या. पप्पा, तूप जर सरळ बोटाने निघत नसेल तर बोट वाकडं करावं लागतं. बळवंता, खरं खरं सांग, आज तू दुपारीच दारू पिऊन आलायस ना? अहो नाही पप्पा. मग सत्यावर हल्ला करायचा आणि जीव घेणं हल्ला करायचा विचार तरी कसा आला तुझ्या मनात? अहो पप्पा, ऐकून तरी घ्या. मी सत्यावर हल्ला करीन का? आधी ऐकून घ्या काय विषय. ठीक आहे, असं जर असेल तर या प्लॅन मध्ये मी तुझ्या बरोबर आहे, आणि या अशा कामामध्ये मी कायम तुला साथ देईन. आत्ताच कामाला लागतो. ढंटन टिलिली करून टाकू. येतो. तुमच्यापैकी कुणालाच असं वाटलं नाही आपलं काहीतरी चुकतंय?
पोलीस स्टेशनच्या बाबतीत कुठलाही निर्णय घेण्याआधी तिथल्या इन्चार्जला एकदा विचारावं, असं कुणालाच नाही वाटलं? काय भंडारे मामा, तुम्हाला एकदा मला विचारावं नाही वाटलं? अहो मॅडम, सत्या दादाला कसं नाही म्हणायचं, आणि कोणी काहीच न करता कामाला लागले, मला असं वाटलं की तुमची सहमती असेल. तुम्हाला वाटलं? तुमच्या वाटण्यावरनं जग चालतंय? काय रील स्टार मॅडम, रीला करत अख्ख्या जगाला अपडेट द्यायची सवय आहे ना? मग एकदा फोन करून मला अपडेट द्यावंसं नाही वाटलं? मॅडम, मी लगेच लाईव्ह येणारच होते, पण पटवळांनी अडवलं मला. म्हटले सत्यदादांनी सांगितलं करायचं की करायचं. ए हॅशटॅग मी कधी अडवलं तुला? हो मॅडम, ही मी तर गप्पच बसा पडवा. कामात अजिबात लक्ष नाही. कधी मोबाईल मध्ये गेम खेळ, कधी गच्चीवरच जा. काम सांगितलं की घरी लवकर जायचं असतं. आणि भारती मॅडम, तुमच्याकडनं ही अपेक्षा नव्हती. तुम्ही तरी नीट वागाल असं वाटलं होतं. मॅडम, खरंच माफ करा. आमच्याकडून खरंच चूक झाली. जी काही चूक झाली आहे ना, त्याची शिक्षा तुम्ही मला देऊ शकता. चूक सगळ्यांनी केली आहे ना, मग शिक्षा पण सगळ्यांना मिळणार. शिक्षा म्हणून तुमच्या दिवाळीच्या सुट्ट्या रद्द. अयो मॅडम, असं नका करू. मला दिवाळीसाठी कॉन्टेंट बनवायचं, लय रील बनवायच्यात, आणि माझी आई पण येणार आहे इकडं. आणि मॅडम, मला मुलगी बघायचा कार्यक्रम आहे घरी, मला सुट्टी हवीच आहे. प्लीज तुम्ही सुट्टी नका ना कॅन्सल करू. अहो मॅडम, मी तर बायकोला फिराय घेऊन जाण्याचा शब्द दिलाय. मॅडम, हो तुम्हाला तर माहितीच आहे ना, बाईच्या जन्माला आल्यावर कसं असतंय, सणासुदीला घरी थांबावं लागतो. साफसफाई, फराळ, सगळंच काम एकत्र करायचंय. तुम्ही अशी सुट्टी कॅन्सल केली तर आम्ही कसं काय करणार? तुम्हीच सांगा ना, का करते आमच्या सत्या दादाकडनं घ्या सुट्ट्या. त्याच्या ऑर्डर्स पाळता ना तुम्ही, मग सुट्ट्या पण तोच दे. मॅडम मॅडम प्लीज मॅडम, मी कायम राहणार आहे आता तुझ्यासोबत. हे बघ, या कठीण काळात माझं तुझ्या बरोबर राहणं गरजेचं आहे, जसं तू माझ्यासोबत होतास. मी येणार म्हणजे येणार. आमच्यासाठी तो फक्त एक गुंड आहे, आणि त्याची जागा जेलात आहे. सत्यावर हात उचललाच कसा? बोला, कुणी दिला तुम्हाला अधिकार? पण आता त्या लोकांना सांगायला पाहिजे, त्या वाघाची शिकार करणारी वाघीण परत आल्या. मला माहितीये तू सगळं मुद्दाम करतोस. तुला वाटत असेल हे असलं सगळं करून तुला माझ्या जवळ राहता येईल, माझं मन जिंकता येईल. पण एक लक्षात ठेव, हे असं अजिबात होऊ देणार नाही मी. तू माझ्या मनातनं कधीच उतरलायस. उगाच तो विषय काढून माझी भरलेली जखम परत चिघळवू नकोस. मला माझं आयुष्य माझ्या परीनं जगू दे आता. तुम्ही इन्स्पेक्टर आहे आता, आणि माझ्या वाघमारे कधीच कुणाला घाबरत नाहीत.